आता वळूया पुढील बातम्यांकडे। नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित इंडिया AI इम्पॅक्ट शिखर परिषदेचं औपचारिक उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं। कृत्रिम बुद्धिमत्तेला सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरणाचं माध्यम बनवून तिच्यासाठी आकाश खुलं करताना तिचं नियंत्रण मात्र मानवाकडेच कायम राखणं महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेच्या उद्घाटन समारंभामध्ये केलं आहे। AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हे क्रांतिकारक तंत्रज्ञान आहे आणि त्याचा वापर कशा प्रकारे होतो यावर त्याची उपयुक्तता ठरत असते, असं पंतप्रधान म्हणाले। मानवाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये महत्त्वाचं संक्रमण करणारं हे तंत्रज्ञान असेल असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळेस व्यक्त केला। आज असली प्रश्न यह नहीं कि भविष्य में आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्या कर सकती है, प्रश्न ये है कि वर्तमान में हम आर्टिफिशियल इंटेलिजेंस के साथ क्या करते हैं। ऐसे प्रश्न मानवता के सामने पहले भी आए हैं। सबसे सशक्त उदाहरण है न्यूक्लियर पावर। हमने उसका डिस्ट्रक्शन भी देखा है और सकारात्मक कंट्रीब्यूशन भी देखा है। AI भी एक ट्रांसफॉर्मेटिव पावर है। यावेळेस पंतप्रधानांनी भारतामध्ये या तंत्रज्ञानाची उपयुक्तता वाढवण्यासाठी आवश्यक असलेलं सक्षम मनुष्यबळ आणि त्याचा विवेकी वापर करण्याची मानसिकता असल्याकडे लक्ष वेधलं। ग्लोबल साऊथमध्ये आयोजित होणारी ही परिषद भारताबरोबरच संपूर्ण जगासाठी महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं। कृत्रिम बुद्धिमत्ता समावेशन आणि सक्षमीकरणाचं माध्यम बनली पाहिजे, विशेष करून ग्लोबल साऊथमध्ये या उद्देशानं तिचा वापर झाला पाहिजे, यासाठी तिचं लोकशाहीकरण होण्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। पंतप्रधानांनी AIसाठी मानव विजन अर्थात नैतिकता, उत्तरदायी शासन, राष्ट्रीय सार्वभौमत्व, उपलब्ध आणि सर्वसमावेशकता, वैध आणि औरस या घटकांचा समावेश असलेल्या दृष्टिकोनाची गरज व्यक्त केली। मानव आणि बुद्धिमान प्रणाली यांच्याद्वारे सहनिर्मिती, सहकार्य आणि सहअस्तित्व असलेल्या युगात प्रवेश केला जात आहे। आपलं काम या प्रणालीमुळे अधिक स्मार्ट, वेगवान आणि परिणामकारक बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। जागतिक सामायिक कल्याणाचं माध्यम म्हणून या प्रणालीचा विकास करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी संबंधितांना केलं। विविध जागतिक नेत्यांनी देखील या परिषदेमध्ये आपले विचार मांडले। संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी त्यांना या परिषदेला निमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले। ग्लोबल साऊथमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी भारताचं अभिनंदन केलं आणि ही परिषद भारतामध्ये होणं विशेष महत्त्वाचं असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं। काही मुठभर देश AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचं भवितव्य ठरवू शकत नाहीत किंवा अब्जाधीशांच्या मेहरबानीवरती राहू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं। सर्वांना सन्मानानं जगता यावं यासाठी त्याची निर्मिती करूया, असं आवाहन गुटेरस यांनी यावेळेस केलं। तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी भारतातल्या तंत्रज्ञान क्रांतीची प्रशंसा केली। भारतामध्ये होणारे डिजिटल व्यवहार याची प्रचिती देत आहेत आणि एका नवीन सभ्यतेची ही गाथा असल्याचं ते यावेळेस म्हणाले। गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी भारतातल्या विकासाच्या वेगानं आपण थक्क झालो असल्याचं यावेळेस बोलताना सांगितलं। या कार्यक्रमानंतर पंतप्रधानांनी इतर नेत्यांसह इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पोमध्ये जाऊन विविध देशांच्या दालनांना भेटी दिल्या। पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांच्या सर्वसमावेशक बैठकीमध्ये ते सहभाग होणार असून यामध्ये राष्ट्रप्रमुख, मंत्री आणि बहुपक्षीय संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी एकत्र येऊन AI संबंधी प्रशासन, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासह राष्ट्रीय आणि जागतिक प्राधान्यांची रूपरेषा तयार करणार आहेत। यानंतर पंतप्रधान संध्याकाळी CEO गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा सहभागी होणार आहेत। ही परिषद सर्वजन हिताय सर्वजन सुखाय म्हणजेच सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या सुखासाठी या संकल्पनेवर आधारित आहे। लोक, पृथ्वी आणि प्रगती या 3 स्तंभांवर ही परिषद आधारित आहे। या शिखर परिषदेमध्ये AI क्षेत्रातील 500हून अधिक जागतिक नेते, 20हून अधिक राष्ट्रांचे आणि सरकारांचे प्रमुख आणि सुमारे 60 मंत्री आणि उपमंत्री सहभागी झाले आहेत। कृत्रिम